नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 7 ऑगस्टचा रिव्ह्यू. आजचा भाग खरोखरच धमाकेदार होणार आहे मंडळी, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय अवनी, धन्या, पाण्या, संब्या सगळेजण एकत्र पाण्याच्या गॅरेजवर जेवायला बसलेले असतात. यांचं छान जेवण वाढून घ्यायचं चालू असतं. इतक्यात पायल देखील बाहेर गॅरेजच्या येऊन बसलेली असते. ती फक्त बघत असते. अवनीचं लक्ष जातं तिच्याकडे. मग ती धन्याला विचारते, धनू, ती पायल आहे का? मग धन्या देखील बघायला लागतो. त्याच्याबरोबरच मग पाण्याचं आणि संब्याचं देखील लक्ष जातं पायलकडे. पायल आपले बघितल्यासारखं न बघून ना तिथे बसलेली असते. खूप सुंदर दिसते मंडळी ती, लहान मुलांसारखी. पाण्याला वाटत असतं कशाला आलीये ही, पण अवनी तिला हाक मारते, पायल ये ना इकडे. पाण्या म्हणतो, वहिनी तिला कशाला बोलवताय तुम्ही? अवनी म्हणते, अरे आपली ती पायल आहे ना. पण पाण्या म्हणतो, हो आपली नाहीये ती. पण पायल पुढे येते, पण ती गॅरेजच्या बाहेरच असते. अवनी विचारते, काय ग पायल, काही काम होतं का? पायल पाण्यावर थोडी रुसलेलीच असते, त्यामुळे ती थोडीशी रागावूनच बोलत असते. माझी गाडी रिपेअर करायची आहे म्हणून आले मी. अवनी म्हणते, ओ हा ना ग, मी थोडासा ब्रेक घेतलाय. जेवायला बसलेत सगळे. मग ती अडखळतच तिला विचारते, तुझं जेवण झालं का? पायल म्हणते, नाही ना, उपाशीच आहे मी. एवढा पाऊस पडू राहिला, थंडी वाजून राहिली, तरी पण मी उपाशीच आहे अजून. ती खूप नाटकी नाटकी बोलत असते. पाण्याला मात्र ती काही आवडत नसते, म्हणजे तिने यावं असं काही वाटत नसतं जेवायला. पण अवनी म्हणते, हा मग ये ना, बस ना आमच्यासोबत जेवायला. पण पाण्या अवनीला म्हणायला लागतो, वहिनी तिला नका बोलवू, अहो जेवण संपल सगळं. अवनी थोडीशी ऍक्शन करून पाण्यामध्ये असते, रे गप ना. पण पायल तिकडून म्हणायला लागते, नाही बरोबर आहे पानूचं, नाही बरोबरच आहे तो. माझ्या वाटचं पण जे काही असेल ना ते पानूलाच द्या. मी कसं आहे, उपाशी आहे, गाडी दुरुस्त होऊन नाही राहिली, थंडी वाजून राहिली, पाऊस पडून राहिला, मी उपाशी आहे. पण पानू जेवला पाहिजे, हा पानूला द्या हा. मग पुढे अवनी म्हणते, नाही मी भरपूर आणलाय डब्बा, पुरेल आपल्याला सगळ्यांना. तू तू ये ना, ये आतमध्ये ये. पायल तर एका पायावरच तयार असते यायला, पण ती बोलते कशी, तुम्ही आता एवढा फोर्स करून राहिला ना म्हणूनच मी येऊन राहिले हा फक्त. मग संब्या आणि धन्या देखील म्हणतात, या या या. मग पायल लगेचच येते आणि संब्याला साईडला करते आणि पाण्याच्या जवळच बसते जेवायला. जेवायला बसल्यानंतर कळतं की ताट नाहीये. ती म्हणते, हो अय्यो, एक्स्ट्रा ताट नाहीये का? काही हरकत नाही, मी पानूच्या ताटातच बसते जेवायला. पण पाण्या मात्र त्याचं ताट लगेचच उचलतो, म्हणतोय तो काय तिला त्याच्या ताटामध्ये जेवू देणार नसतो. धन्या लगेचच तिकडनं त्याची मस्करी करायला लागतो. वहिनी तसंच तसंच करा हा, म्हणजे काय आहे ना, एका ताटात जेवलं ना की ते प्रेम वाढतं ना, नाही का? ते बघतो संब्याला म्हणायला लागतो, काय संब्या, बरोबर आहे की नाही? संब्या देखील म्हणायला लागतो, बरोबर 100% ते हसायला लागतात. धन्या आणि संप्या पाण्याची चेष्टा करत असतात, पण पाण्या मात्र त्यांच्यावर चिडतो आणि तो तिथे असलेली भातवडी घेतो आणि त्यांना दाखवायला लागतो. संप्या आणि धन्या पाण्याला घाबरतात आणि पडदेशी उठून अवनीच्या मागे आपापलं ताट घेऊन जेवायला बसतात. कारण जास्तीची पाण्याची चेष्टा केली तर पाण्याचा हात उचलू शकतो ना. मग पुढे अवनी पायलला म्हणते, माझं ताट देऊ का तुला? मग लगेचच पाण्या म्हणतो, नाही नाही, तुमचं कशाला ताट देताय, मी देतो माझं ताट. आता पाण्याकडे दुसरा ऑप्शन नसतो, त्यामुळे त्याला द्यावंच लागतं. पायल मात्र खूप खुश झालेली असते. पायल जेव्हा त्यातला एक घास खाते तेव्हा म्हणते, अय्यो मॅजिकच आहे हा तुमच्या हातात. तिला जेवण खूप आवडलेलं असतं. मग अवनी म्हणते, नाही नाही, मी नाही बनवलेलं जेवण, यशा दादाने स्वयंपाक केलाय. मी बनवलं असतं तर. असं म्हटल्यानंतर धन्या, पाण्या आणि संप्या तिघेही हसायला लागतात. कारण अवनीच्या चहाची टेस्ट मात्र सगळ्यांनी एकदा चाखलेलीच असते. पुढे मग पायल ताटातला एक घास घेऊन जवळपास पाण्याच्या जवळच घेऊन गेलेली असते. पाण्या म्हणते, ए हट, लांब कर, असं म्हणत असतो. मग पायल म्हणते, ते काय आहे, चुरून खाल्ल्यावर भारी लागतं म्हणून देत होते मी तुला, एवढंच. आणि मग ती परत स्वतःचा घास खाऊन टाकते. इकडे अवनी देखील जेवत असते. पण जेवता जेवता अवनी पाण्याला एक गुगली टाकते आणि त्याला म्हणते, धनपाल खरंच कोणी आहे का दुसरी? वातावरण एकदम शांत होतं. धन्या आणि संब्या एकमेकांच्याकडे बघायला लागते. मग अवनी म्हणते, नाही म्हणजे नेहमी पाहायलाच असते ना तुझ्यासोबत, आहे का कोणी?
मग पायल म्हणते, बघा ना, सांगूनच नाही राहिला हा. मी केव्हाची विचारून राहिले त्याला, कोण आहे ती लुबरी. पायल पुढे म्हणते, मी तुम्हाला सांगते, ती एकदाच भेटली ना, ती भेटावी, ती कोण आहे हे कळावी, ह्याच्यासाठी मी येत असते इथे. ती जर का भेटली ना मला एकदा, तिचं लक्ष एकदम पाण्याकडे जाते. मग ती परत तिचा आवाज एकदम सॉफ्ट करते आणि पुढे म्हणते, म्हणजे असं कसं ऑफिशियली दी एंड करता येतं ना. मग तुम्ही तुमचं राहा गुन्या गोविंदानं. पायल एकदम पलटी मारते. मग परे पाण्या म्हणायला लागतो, वहिनी काय आहे ना, ते आमचे अण्णा म्हणतात, जेवताना आहे ना गप्प बसावं, आवाज करू नये. बसा गप मग. त्याला पायलला बोलायचं असतं, पण तो नाव धन्याचं घेतो परत आणि म्हणतो, काय धन्या, कळलं का. पायल एक सेकंडवर शांत बसली असेल, परत ती सुरू होते. ती म्हणते, अयो, बघितलं बघितलं का तुम्ही. सगळेजण पायलकडे बघायला लागतात. पायल पुढे म्हणते, बघितलं बघितलं का, मी सांगितलं ना, तसं चुरून खाल्लं की छान लागतं, आणि तसंच खाल्लं पाणूनी. अवनी पाण्याकडे आणि पायलकडे बघून हसत असते. पाण्या मग चिडतो पायलवर आणि म्हणतो, मी जातोच इथनं, असं म्हणून तो उठून जात असतो. पण पायल अवनी त्याला थांबवते. ए, गपचूप बस, अन्नावरून असं उठू नये, ती काही बोलणार नाही, तू बस खाली. अवनी थोडीशी ॲक्शन करूनच पायलला सांगते, शांत बस म्हणून. आणि आता अवनीने सांगितलंय म्हटल्यावर पाण्याला तर बसलाच पाहिजे. त्यामुळं तो अवनीचं ऐकून बसतो जेवणाच्या ताटावर. पायल काय बोलणार नाही म्हणून तोंडावर बोट ठेवून बसते. पण मंडळी, ती पायलच आहे, ती बोलल्याशिवाय शांत बसूच शकत नाही. ती परत बोलायला लागते. ती म्हणते, नाही काही म्हणा, पण चुरून खायची मजा आहे ना, ती चुरून खाण्यातच आहे, ती दुसरी कशातच नाही. मग पाण्याला देखील कळतं की हिला काही बोललं तरी ही काय बोलबडायची बंद होणार नाही. पाण्या एकसारखा तिच्याकडे बघतच असतो, पायल बडबडत असते आणि धन्या आणि संभ्या त्याची मजा घेत असतात. आवणी देखील ऐकत असते. खूप छान हसत खेळत ते जेवण करत असतात. पाण्या मात्र एकटाच शांत बसून जेवत असतो, कारण त्याच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नसतो. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मग पायल जाण्यासाठी निघते. ती म्हणत असते जाता जाता, आज खूप भारी वाटलं जेवून. आणि मग ती आवडीजवळ येऊन म्हणते, जाऊ बाई, निघू का मी मग आता. आवडी म्हणते, हा चालेल. पण ना हळूच ती कानात सांगायला लागते आवनीच्या, ते काय आहे ना, कुणी हाय का कळलं ना, तर ते सांगा बरं का मला, डायरेक्ट फोन करा मला. आवडी म्हणते, तिकडं पाण्याला कळतं ही काहीतरी सांगते. मग तो म्हणतो, चला निघा आता. मग पायल जाण्यासाठी निघत असताना पाण्याला म्हणते, पानू येऊ का. पाण्या म्हणतो, नको. पायल मग पडदेशी पळत जाऊन त्या सोफ्यावर बसायला लागते. अय्यो. मग पाण्या म्हणते, म्हणजे जा. पायाला सुरुवातीला वाटतं की पाण्या म्हणतोय तिला जाऊ नकोस म्हणून. मग परत पायल तिचं बदलते आणि म्हणते, नाही आता मी येतेच हा. मग ती जायला लागते. बाय पानू असं म्हणून ती जाते. इकडे धन्या आणि संभ्याचं मात्र जेवण जास्त झालेलं असतं. धन्या म्हणायला लागतो, मस्तपैकी आता मनन करायची वेळ झालेली असते. आणि म्हणते, मनन. मग पाण्या देखील म्हणतो, हा मनन, म्हणजे बैल कसा खाल्ल्यानंतर रवंथ करतो, तसं तू अभ्यासाच्या नावाने खोटं खोटं मनन करतो. धन्या म्हणतो, वहिनी यो काय मनन ते मनन, पण मला आता करायचंय मनन. धन्या मग तिथेच झोपतो. मग लगेच संभ्या म्हणतो, चला आता मधली सुट्टी संपली, संभ्याराव आता कामाला लागा, असं म्हणून संभ्या त्याच्या त्याच्या कामाला लागतो. पाण्या मग पुढे आवणीजवळ येतो आणि आवणीला म्हणतो, वहिनी तुम्ही असं पहिल्यांदाच आला गॅरेजवर, असं काम करताना पाहिलं, तुम्हाला कसं तर नाही ना झालं, माझा राग नाही ना आला. आवनी म्हणते, अरे राग कशाला येईल, उलट मला तुझं कौतुक वाटतंय. तू एवढं स्वतःचं स्वतः शिकून मेकॅनिक झालास, हे अख्खं गॅरेज सांभाळतोयस, अरे ही खूप मोठी गोष्ट आहे. आवनी पुढे म्हणते, अरे स्वतःचं नसलं म्हणून काय झालं, पण किती कष्ट करता तुम्ही. पाण्याला देखील छान वाटायला लागतं. मग आवनी म्हणते, म्हणजे तसे तुम्ही सगळेच भाऊ खूप कष्ट करता, पण मला ना खात्री आहे, एक दिवस ना तू स्वतःचं गॅरेज उभं करशील. अवनीच्या बोलण्याने पाण्यामधील देखील पॉझिटिव्हिटी आलेली असते. अवनीला म्हणतो, तुम्ही बोललात ना, मग एक दिवस नक्की होईल. मग चला मी लागतो कामाला, असं म्हणतो, त्याच्या कामाला जातो. अवनी मग स्वतःच मनात विचार करायला लागते, राग तुझा नाही आलाय रे, राग तर ना त्याचा आलाय जो माझ्याशी खोटं बोलला. यावेळेस आहे ना मी त्याला माफ नाही करणार, यावेळेस मी त्याला चांगलीच शिक्षा करणार आहे. आणि पुढच्या सीनमध्ये मंडळी आपण अवनीला घराबाहेर पाहतोय. ती राजाची वाट पाहत असते, खूप आतुरतेने वाट पाहत असते. इकडून तिकडून फेऱ्या मारत असते. मग तेवढ्यात यशा बाहेर येतो आणि म्हणतो, अहो आलात तुम्ही.
मी थोडी अस्वस्थ असलेलं पाहून तो म्हणतो, "काय झालं? तुम्ही कोणाची वाट पाहून राहिलात का?" मग अवनी विचारते, "राजा अजून घरी आला नाही का?" मग यशा म्हणतो, "हां, आत्ताच फोन आला होता त्याचा. तुमच्याबद्दलच विचारत होता तो. येईल म्हटला लगेच." अवनी म्हणते, "आला की सांगा मला मग." असं म्हणून अवनी आतमध्ये जात असते. इतक्यात यशा म्हणतो, "हां, आला बघा." अवनीचा पारा खूप चढलेला असतो. ती खूप रागाने राजाकडे बघत असते. राजा मात्र खूप खुश असतो. बाहेरून आलेला असतो. तो हसतच असतो. मग राजा आल्याला यशा म्हणतो, "अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला." राजा म्हणतो, "का रे?" यशा म्हणतो, "अरे आत्ताच तुझी आठवण काढत होत्या." राजा सरप्राईज होतो. म्हणतो, "माझी आठवण? अरे वाह! व्हेरी गुड. म्हणजे मला आवडलं हां, तुम्ही माझी आठवण काढत होता तुम्ही." अवनी फक्त स्माईल द्यायचं नाटक करत असते. मग राजा म्हणतो, "काही काम होतं का माझ्याकडे?" अवनी म्हणते, "नाही, तुझं स्वागत करायचं होतं." ईशा फक्त बघतच बसतो अवनीकडे. राजा म्हणतो, "नाही, माझं कशाला स्वागत? उलटं आम्ही तुमचं स्वागत केलं पाहिजे." अवनी म्हणते, "नाही, नाही, आज मला ना तुझं स्वागत करायचंच आहे. पण नाही ना कसं करू ते कळत नाहीये." यशाला कळतं काहीतरी बिघडलेलं आहे. अवनी इकडे-तिकडे काहीतरी शोधत असते. तिला पटकन काठी सापडते आणि ती राजाला मारायला जात असते. राजा म्हणतो, "ओ मॅडम, हे काय करताय?" राजा एकदम घाबरून जातो अवनीकडे बघून. अवनी म्हणते, "खोटं बोललास ना तू माझ्याशी?" "काय? खोटं बोललास की नाही तू माझ्याशी?" राजा म्हणायला लागतो, "नाही ओ, नाही मी खोटं बोललेलं नाहीये." अवनी मोठ्याने ओरडायला लागते त्याच्यावर, "खोटं बोललास की नाही तू माझ्याशी? मला काही मूर्ख समजलास का रे तू?" अवनी पुढे म्हणायला लागते, "नाही, नाही, हां, हां, खरंच, खरंच मी आहेस ना मूर्ख, वेडी. मला ना तू वेड्यातच काढ. तुझ्यावर विश्वास ठेवते आणि तू प्रत्येक वेळी खोटं बोलतोस. माझा तू प्रत्येक वेळी विश्वासघात करतोस. त्याच्यामुळे जाऊ कधी काय?" पण अवनी त्याचं काहीच नाही ऐकून घेता आणि त्याला काहीच न सांगता पटदिशी त्याच्या ना पायावर एक सणकन मारून देते. राजा बिबडायला लागतो, "ओ मॅडम, काय असं काय करताय?" तो अवनीपासून पळायला लागतो. अवनीला म्हणतो, "ओ मॅडम, मी काय केलंय? मी काय खोटं बोललोय?" अवनी म्हणते, "तू जे काही बोललायस ना ते सगळंच खोटंच बोललायस." असं म्हणून ती त्याला मारायला पळत असते. राजा तिच्यापासून लांब पळत असतो. सुरुवातीला राजा खाटाच्या भोवती फिरत असतो आणि अवनी त्याला मारण्यासाठी फिरत असते. मग तो यशाच्या मागे जातो. अवनी म्हणते, "यशादा, तुम्ही त्याला वाचवू नका." राजा म्हणतो, "थांबा, थांबा." आणि अवनी यशावर देखील ओरडायला लागते. ती म्हणते, "यशादा, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका बरं. बाजूला व्हा तुम्ही. तुम्हाला माहिती नाही हा काय-काय खोटं बोललाय ते. एवढं मोठं खोटं कसं सहन करणार आहे मी?" अवनीच्या ह्या बोलण्याने यशाला वाटतं की ते लग्नाबद्दलचं खरं सत्य अवनीला कळालं की काय, म्हणून तो एकदम राजाकडे बघायला लागतो. त्या दोघांनाही टेन्शन यायला लागतं, हिला आता कसलं सत्य कळालंय. यशा म्हणतो, "म्हणजे तुम्हाला खरं कळलंय का?" यशाला खूपच टेन्शन यायला लागतं, पण राजा आपला सांभाळून घ्यायला लागतो. तो म्हणतो, "नाही, म्हणजे काय खरं कळलंय तुम्हाला?" अवनी म्हणते, "सगळं खरं कळलंय मला." अवनी पुढे म्हणते, "आधी म्हणालास यशोदा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून." राजाच्या मग थोडासा जीवात जीव यायला लागतो. तो म्हणतो, "अच्छा, ते होय. पण मी माफी मागितली ना हो त्याची." अवनी मग अजूनच चिडते आणि म्हणते, "माफी मागितली? माफी मागितलीस ना? मग अजून खोटं का बोललास बरं तू?" असं म्हणून ती परत त्याला मारायला लागते. राजाला लागत असं विव्हळत असतो आणि तो फिरत असतो. अवनी म्हणते, "दुसरं खोटं का बोललास मग तू?" राजा म्हणतो, "अहो, दुसरं खोटं काय?" "अहो मॅडम, मी नाही दुसरं खोटं काही." अवनी म्हणते, "नाही, दुसरं खोटं काही बोलला नाहीयेस ना तू?" अवनी पुढे म्हणते, "काय म्हणालास तू मला? धनेश टॉपर आहे." "काय? धनेश टॉपर आहे? टॉपर आहे का?" राजा हसत म्हणत असतो, "अहो नाही ते." मग अवनी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, "ए, हसू नकोस, हसू नकोस म्हणून सांगितलं ना तुला." राजा म्हणतो, "अहो नाही, म्हणजे तो टॉपर होऊ शकतो ना?" अवनी म्हणते, "होऊ शकतो." "अरे, त्याचे तर पास होण्याचेच तर वांदे आहेत रे." असं म्हणून ती अवनी परत तुझ्या तर ना असं म्हणून परत मारायला जात असते. पुढे मग ती म्हणते, "आणि त्या धनपालचं काय मग पुढे?" राजा म्हणतो, "धनपालचं काय? नाही, हे बघा हां, मी धनपालच्या शिक्षणाबद्दल काही खोटं बोललेलं नाहीये." अहो, स्वप्नात सुद्धा मी बोलू शकत नाही त्याच्या शिक्षणाबद्दल. कारण काय आहे, चेहरा बघूनच कळतं ना त्याचं शिक्षण काय आहे ते. अवनी म्हणते, "अच्छा, त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं कळतं का? काय कळतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून?" की त्याचं मोठं शोरूम आहे. यश आहे आणि दोघांच्यामध्ये काहीच बोलत नसतो. ती तिकडे मान घालून शांत बसलेला असतो. राजा मग थोडंसं यशाकडे बघत अवनीला म्हणतो, "नाही, नाही, मी म्हटलं होतं पहिल्यांदा शोरूम आहे, पण मी नंतर म्हटलं होतं की तुम्हाला त्याचं गॅरेज आहे म्हणून." अवनी म्हणते, "अच्छा, आधी शोरूम मग गॅरेज." मीच इथं कन्फ्यूज होते ना. मला वाटलं की शोरूम कनेक्टेड गॅरेज असेल आणि खरं काय आहे? मग राजा म्हणतो, "स्वतःचं गॅरेज आहे. मी दाखवू शकतो ते." अवनी म्हणते, "गॅरेज आहे?
स्वतःचं गॅरेज आहे असं म्हणून ती परत त्याला मारायला जात असते. मग राजा म्हणतो, नाही नाही स्वतःचं नाहीये. मुलीला खूप राग आलेला असतो. ती म्हणते, का रे, का का खोटं बोलतोस तू माझ्याशी? मग राजा म्हणतो, अहो नाही नाही, ते काय आहे ना, माझ्या फॅमिलीची इमेज चांगली राहावी ना, यासाठी मी थोडंसं ओढून तोडून सांगतो थोडंसं, बाकी काही नाही हो. अवनी म्हणते, जरा जरा हे काही जरा वाढवून चढवू नये का? धनपाल तिथे मेकॅनिक म्हणून काम करतो आणि तू सांगतोस की त्याचं शोरूम आहे. यशाला देखील हे आवडलेलंच नसतं पहिल्यापासूनच, त्यामुळे तो रागाने राजाकडे पाहायला लागत असतो. राजा म्हणत असतो, अहो माझं ऐकून तरी घ्या ना. अहो हे सगळं खरंच होईल एके दिवशी अशी मला होप होती. अवनी म्हणते, होप होती? थांब आता तुझ्या होपची तोपच वाजवते, असं म्हणून अवनी परत त्याला मारायला जात असते. राजा पुढे धावत असतो, अवनी त्याच्या मागे धावत असते. इकडे सुलक्षणाला आवाज ऐकून बाहेर येते. पुढे मग यशा राजाला पकडतो आणि म्हणतो, अवनीला, नाही बरोबर आहे मॅडम तुमचं. सुलक्षणा हे सगळं पाहण्यासाठी हळूच आतमध्ये जाऊन ना दत्ताला देखील बोलवते. मग दत्ता देखील बाहेर येतो. यशा मग राजाची पाठ देतो आणि म्हणतो, हा ना ह्याला. राजा म्हणतो, अरे दादा सोड ना, काय चाललंय? यशा म्हणतो, हा ना तुम्ही, हा ना, त्याच लायकीचा येतो. अवनी त्याच्यावर काठी उगारत असते. ती त्याला एक काठी मारते आणि स्वतःच रडायला लागते. दत्ता आणि सुलक्षणा वाकून वाकून पाहत असतात की अवनी मारते आणि स्वतःच रडतीये. अवनी खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागत असते. अवनीचं रडणं पाहून यशाला आणि राजाला देखील खूप वाईट वाटत असतं. अवनी म्हणत असते रडत रडत, सतत खोटं बोलत असतोस तू माझ्याशी. मी मी मूर्ख आहे ना, तू वेडं समजतोस ना मला. मी ना तुझ्यावर विश्वास ठेवते ना, हीच मोठी चूक करते मी. राजाच्या खोटं बोलण्यामुळे अवनीला होणारा त्रास याचा यशाला खूप वाईट वाटत असतं. अवनी पुढे म्हणते, प्रत्येक वेळी तू खोटं बोलतोस, नाही नाही म्हणतोस आणि परत खोटं बोलतोस. राजा म्हणतो, अहो खरंच मी पूर्ण प्रयत्न करीन की याच्यापुढे मी अजिबात खोटं नाही बोलणार. खरंच मनापासून प्रयत्न करीन मी. पण यशाला माहिती असतं तो शेवटी खोटं बोलेलच. पण अवनी म्हणत असते, नाही नाही, मला नाही काय ऐकायचंय तुझं. राजा म्हणत असतो, अहो असं रडू नका ना. खरं सांगतो, प्रयत्न करणार मी, मनापासून प्रयत्न करणार. कोणी म्हणते, खरंच खरंच खोटं बोलणार नाही तू, असं म्हणून ती परत त्याला मारत असते. राजा तिची काठी पकडतो. मी म्हणतो, नाही नाही मॅडम मारू नका. अवनी म्हणत असते, सोड सोड बरं, काठी सोड. राजा म्हणतो, नाही ना मॅडम, लागतं लागतं, हो नको ना. सुलक्षणा आणि दत्ता अजून बाहेरच असतात. अवनी म्हणत असते, तुला सोड सोड म्हणून सांगितलंय ना. अवनी इकडे जोर लावत असते काठी सोडून घेण्यासाठी आणि राजा तिकडे जोर लावत असतो काठी तिच्याकडे जाऊ नये यासाठी. अवनी काठी ओढता ओढताना तिचा हात चटकतो आणि ती खाटवर जाऊन पडते. अवनी मग परत जास्तच रडायला लागते. राजा मग तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "ओ मॅडम उठा, उठा. रडू नका ओ. प्लीज उठा ना." अवनी मग त्याच्यावर रागवते आणि म्हणते, "जा तू इथून. मला नको तू हात लावूस." यशामध्ये काही बोलत नसतो. तो शांत उभारलेलाच असतो. अवनी मोठ्या मोठ्याने रडत असते. मग राजा तिच्या समोरच खालीच बसतो आणि म्हणतो, तिच्याकडे काठी देतो आणि म्हणतो, "बरं ठीक आहे मॅडम. तुम्हाला ना हवं हवं तेवढं मारा मला. हे घ्या काठी. पण अजिबात रडू नका ओ प्लीज." मग राजा पुढे म्हणतो, "अहो मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी खोटं नाही बोलणार ह्याच्यापुढे." अवनी म्हणते, "नाही म्हणतोस आणि परत खोटं बोलतोस." राजा म्हणतो, "अहो नाही, खरंच नाही बोलणार आहे मी खोटं." अवनीला राजाच्या बोलण्यावर विश्वास बसत नसतो. त्यामुळं राजा म्हणतो, "बरं ठीक आहे. ह्याच्यापुढे जर मी खोटं बोललो ना, तर तुम्ही असं म्हणा." तो उठून अवनीला ॲक्शन करून दाखवत असतो आणि तो म्हणत असतो, "तुम्ही असं म्हणा की तुला आज चौकात हाणीन. तुला उलटं टांगून खालतून मिरचीची धुरी देईन." हे राजा बोलत असताना असं वाटत असतं की राजा खरोखर अवनीला मारताना हे बोलवतंय. इतक्यात तिथे स्वातीची एंट्री झालेली. स्वातीला हे पाहून खूप धक्काच बसतो. राजा पुढे म्हणत असतो, "तुला लाकडासारखं सोलून काढीन." अवनी रडते. राजा असं बोलतोय हे ऐकल्यानंतर स्वाती पडद्याशी बोलते, "खबरदार." सगळ्यांचं लक्ष एकदम मग स्वातीकडे जाते. सगळेजण स्वातीकडे बघायला लागतात आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागतं, स्वाती इथे कशी? स्वाती मग पुढे येऊन म्हणते राजाला, "तू हात कसा काय उगारतोयस तिच्यावर?" कारण ज्या पद्धतीने राजा ॲक्शन करत होता त्या पद्धतीने असंच वाटत होतं की राजाच अवनीला मारतोय. स्वाती पुढे म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उगारण्याची? अरे काय करतोयस, कळतंय का तुला?" राजा मग पडदिशी त्याच्या हातातली काठी आहे ना तिथे टाकून देतो. मग स्वाती अवनीला म्हणते, "अगं का सहन करतीयेस तू हे सगळं? काय चाललं हे सगळं?" अवनी तिला समजावून सांगत असते, "अगं तू तू पण इतक्यात सुरक्षणामध्ये बोलते आणि म्हणते, बघा बघा, आता तरी विश्वास बसला ना तुमचा?"
सुलक्षणा मोठे सांगत असते. ती म्हणते, अहो रोज मारतो हा तुमच्या पोरगीला. राजा सुलक्षणाला म्हणतो, ए आत्या उगी काही बोलू नको हा. पण सुलक्षणा कुठे थांबते. सुलक्षणा म्हणते, उगीच बया मी कुठे बोलते होय. ते सुलक्षणाला स्वातीला पटवून द्यायचं असतं आणि अवनीला इथून घालवायचं असतं. त्यासाठी ती खूप ॲक्टिंग नाटक करून बोलत असते. ती स्वातीला म्हणते, अहो तुम्हाला काय सांगायचं. परवा रातच्यानंतर असेच आरडाओरडा करत बाहेर आले. बया माझ्या डोळ्याला डोळा नाही हो या पोरीच्या काळजीनं. अहो दोनदा रडत रडत आली होती ना अंगणात ती बाहेर रातच्याला. अवनी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, मी कधी रडत आले. पण सुलक्षणा म्हणते, अगो बाई झाकून नको ठेवू माहेरच्यांपासनं. मला माहिती आहे तुझा स्वभाव, अशी गरीब गाय आहेस तू, मला माहिती आहे समद. सांग समद, काय घाबरू नको तू आता. सुलक्षणा मग पुढे दत्ताला देखील डिवोर्स त्याने म्हणते, काय रे दत्ता दादा, परवा रातच्याला काय झालं होतं सांग ना. मग दत्ता देखील बोलतो, म्हणतो, हा बाबा केवढा गोंधळ झाला होता. मग सुलक्षणा लगेच पुढे म्हणायला लागते, बरं झालं तुम्ही आलात. अहो काही कमी जास्त झालं ना तर तुम्ही म्हणाल शेजारच्या असून पण काही सांगितलं नाही. घेऊन जा बरं का तुम्ही हिला. अवनी, यशा आणि राजा तिघेही रागाने बघत असत. राजा म्हणतो, ए आत्या, सख्खी आत्या आहेस ना तू माझी. सुलक्षणा म्हणते, हां मग काय तुमची उलटी करणी काय झाकून ठेवू का. सुलक्षणा पुढे म्हणते, लायकी तरी आहे का रे तुमची घरात सून यायची. मग ते स्वातीला म्हणते, ताई तुम्ही हिच्या माहेरचेच आहे ना. नाही म्हणजे तुम्ही जरा चांगल्या कपड्यात दिसल्या म्हणून सांगते बरं का. मग यशाला टेन्शन यायला लागतात, आणि काय बोलणार आहे ही, अजून काय राहिलं असेल हिचं. सुलक्षणा पुढे म्हणायला लागते, खरंच सांगते बाई इतकी गरीब पोरगी. अहो काय सांगू तुम्हाला, इतकं सहन करते. अहो रोज मारतात हिला, रोज छळ चाललाय हिचा. घेऊन जाओ घेऊन जा तिला, मला लई दया येते हो तिची. सुलक्षणा स्वातीच्या मनामध्ये काही बाई भरवत असते. अवनीला खूप राग येतो. अवनी म्हणते, बस, मी सुखी आहे की दुःखी आहे ते माझ्या घरच्यांना मी सांगेन, तुम्ही सांगायची काही गरज नाहीये. सुलक्षणा म्हणते, राहिलं बाई राहिलं, पण काही झाकून ठेवू नको समजा सांग बरं का. मग दत्ता देखील आग टाकायला लागतो आणि तो म्हणतो, आणि तसंही त्यांनी काठी उगारलेली पाहिलेलीच आहे. स्वाती हे सगळं ऐकून म्हणते, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल. अवनी मग तिला समजवायचा प्रयत्न करत असते, वहिनी वहिनी तू आतमध्ये चल अगोदर, मी तुला सगळं सांगते, तू आतमध्ये चल. स्वाती म्हणते, मी काहीही आत वगैरे येणार नाही, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल. अवनी म्हणत असते, अगं वहिनी ऐक तू माझं, तू आतमध्ये चल, आपण आतमध्ये जाऊन बोलूया. स्वाती म्हणते, अगं तू आतमध्ये जाऊन मला वेगळं काय सांगणार आहेस, मी सगळं पाहिलंय अगं. अवनी म्हणते, अगं वहिनी तू चल ना आतमध्ये, मी तुला सगळं सांगते, इथे नको तू बोलूस, तू चल ना प्लीज. स्वाती नाही होय म्हणत असते, पण अवनी तिला जबरदस्ती आतमध्ये घेऊन जाते. त्या दोघी आतमध्ये गेल्यानंतर राजा म्हणतो सुलक्षणा, अगं तू आत्या आहेस का दुश्मन आहेस माझी. मग यशा त्याला समजवताना आतमध्ये घेऊन जातो. अवनी मग स्वातीला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर अवनी सगळं घर पाहायला लागते. त्यांचं घर आणि हे घर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. स्वाती सगळं घर इकडे तिकडे फिरून बघत असते. अवनी मग स्वातीला म्हणते, वहिनी बस ना. मग ती राजाला ॲक्शन करून सांगते, खुर्ची दे म्हणून. मग राजा पटकन तिथे असलेली खुर्ची देतो स्वातीसाठी. या बसा बसा. स्वाती मग त्या खुर्चीवर बसतच नाही. मग अवनी लगेच त्या खुर्चीकडे बघून राजाला म्हणते, हां दुसरी खुर्ची दे. राजा पडदिशी ती खुर्ची बाजूला सारून दुसरी खुर्ची आणून स्वातीसाठी ठेवतो. आणि तो स्वातीला म्हणतो, ही चांगली खुर्ची आहे, ह्याच्यावर बसा तुम्ही. स्वाती काही बसत नाही. मग राजा म्हणतो, नाही तर मग तुम्ही त्या पलंगावर पण बसू शकताय, तो मजबूतच आहे. स्वाती म्हणते, नाही राहू देत. गावणी म्हणते, हां मी पाणी आणते. मग यशा म्हणतो, नाही थांबा मी आणतो. यशा पाणी आणण्यासाठी जात असतो, पण स्वाती म्हणते, नाही नको. मग यशा विचारतो, मग मग काय घेणार तुम्ही, कॉफी चहा काय करू. अवनी म्हणते, हो कॉफी घेते ना ती. स्वातीला खूप राग आलेला असतो यशाचा राजाचा वगैरे, ती खूप रागाने अवनीकडे देखील पाहत असते. मग राजा म्हणतो, दादा त्या कॉफी, आपले ते बिना दुधाची कॉफी घेतात त्या, हां ते ब्लॅक ब्लॅक कॉफी घेतात. यशा ब्लॅक कॉफी आणण्यासाठी जात असतो. लगेच अवनी म्हणते, नाही ती दूध घातलेली पण घेते. यशा म्हणतो, हां आणतो लगेच. मग यशा दूध घातलेली कॉफी आणण्यासाठी जातो. स्वाती घराकडे बघून म्हणते अवनीला, इथे राहतेस तू या अशा घरात. अवनी म्हणते, हो इथेच राहते. राजा लगेच खोटं एक्सप्लेनेशन देत असतो. तुम्हाला हे घर जुनं वाटत असेल. हां जुनं आहे, पण एकदम ब्रिटिशकालीन आहे, पण एकदम भक्कम घर आहे. हां म्हणजे आताची घरं असतात ना त्याच्यापेक्षा लई मजबूत घर आहे, अँटिक आहे अँटिक. राजा खोटं खोटं बोलत असतो. मग अवनी त्याला एकदम शांत करते. राजा मग ती स्वातीला म्हणते, वहिनी बोल ना तू,
इकडे अचानक कशी आलीस तू? स्वाती म्हणते, मला बोलायचंय तुझ्याशी. अवनी म्हणते, हां बोल ना मग. स्वाती म्हणते, तुझ्या एकटीशी बोलायचं आहे. राजा मग स्वतःच म्हणतो, हां मग मी आलो ते कॉफीचं बघून येतो. असं म्हणून तो जात असतो तिथून. मग अवनी म्हणते, नाही नको, आम्ही आत बसतो. मग राजा म्हणतो, हां ठीक आहे चालेल, तुम्ही आतमध्ये बसा हां, निवांत बसा आणि बोला. अवनी म्हणते, हां आतमध्ये जाऊया वहिनी आपण. मग ती स्वातीला घेऊन आतमध्ये जाते. स्वाती आणि अवनी आतमध्ये खोलीत गेल्यानंतर राजा विचार करायला लागतो, ह्या अशा अचानक कशा काय आल्या? राजाला थोडंसं टेन्शन यायला लागलेलं असतं आणि आजचा भाग इथे संपलेला आहे मंडळी. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. यशा राजाला म्हणत असतो, मी सांगितलं होतं राजा तुला, खोट्याच्या पायावर घर उभं राहत नाही. स्वाती अवनीला म्हणत असते, अगं अवनी तुला कळत कसं नाहीये, तो राजा या घरातून तुला बाहेर पडण्यासाठीचे सगळे मार्ग हळूहळू बंद करतोय. तू ॲटलिस्ट मान्य तरी कर की तुला इथे त्रास होतोय. अवनी मग रडत असते आणि ती म्हणते, हो होतोय मला त्रास. छळ मांडलाय माझा त्याने. आता उद्याच्या भागात काय होणार अवनी आणि स्वातीमध्ये बोलणं हे पाहणं खूपच छान रंजक ठरणार आहे मंडळी. चला तर मग उद्या भेटूया आणि तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच असे छान छान खरे खरे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग उद्या भेटूया. बाय.